नमस्कार. माझ्या सर्व माता भगिनी मैत्रिणी मी सर्व तमाम स्त्री वर्गाला आज जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज सगळीकडे महिलांचा उत्सव आहे. महिलांसाठी शोचं आयोजन केलं आलेलं आहे. महिलांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी सेल लावण्यात आलेला आहे. सगळीकडे आज वुमन्स डेचं सेलिब्रेशन आहे. असायलाच हवं. पण मी तर म्हणतो की आपल्या आयुष्यातील स्त्रीचा जर वाटा बघितला तर ज्या ज्या घरात एक यशस्वी स्त्री आहे ते कुटुंब नेहमीच यशाकडे वाटचाल करणारं दिसलेलं आहे. आणि अशा 90 ते 95% घरात आहेच आहे. या स्त्रियांचा केवळ महिला दिनानिमित्तच का आपण आदर करायचा? खरं तर 365 दिवस त्यांना मान सन्मान दिला पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. आज बघा ना, जिजाऊ माता होत्या म्हणून शिवाजी महाराज घडले आणि आपलं हिंदू स्वराज्य वाचलं, हिंदू स्वराज्य निर्माण झालं, हिंदू टिकले. संभाजी महाराजांच्या पत्नीची खंबीर साथ होती म्हणून संभाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या आणि ते स्वराज्य अबाधित कसं राहील म्हणून काळजी घेतली. असे अनेक स्त्रियांचा सहभाग आहे पुरुषाच्या पराक्रमांमागे. त्यांची आठवण सतत करावी लागते. आजही आपण पाहतो की वृत्तपत्र उघडलं तर रोज एक बातमी असते. आज इकडे अत्याचार, उद्या तिकडे अत्याचार. खूप लाजिरवाणं वाटतंय वाचताना. म्हणजे जो माणूस थोडा पण सात्विक आहे त्यांची दुनियाच राहिलेली नाही. ते आवाज उठवायला पण खाली उतरू शकत नाही. एवढं सगळीकडे गुंडागिरी, टवाळखोरी. कळत नाही मला की ह्याबाबत कायदे असून सुद्धा त्यांची अंमलबजावणी कठोरपणे का होत नाही? का या गुंडांना भीती वाटत नाही की अगदी फाशीची शिक्षा आहे, अनेक कठोर तरतुदी आहेत शिक्षेत, तरी पण छेड काढणं, महिलांचा विनयभंग करणं असं रोज का घडतं? का नाही यांना भीती वाटत? खरंच या गोष्टीचं ना, एक पुरुष म्हणून मला खरोखर वैषम्य वाटतं, लाज वाटते या गोष्टीची. माझं ना भारत सरकारला, महाराष्ट्र सरकारला आव्हान आहे की अशी दहशत निर्माण करा ना की कुठच्याही अल्पवयीन मुलीकडे, स्त्रीकडे त्यांची छेड काढताना, त्यांना त्रास देताना कुठच्याही पुरुषाने, मग तो अशिक्षित असो वा सुशिक्षित, 100 वेळा विचार केला पाहिजे की हे करू की नको. एवढी त्याला कायद्याची भीती वाटली पाहिजे. खरंच येईल का असं कायद्याचं राज्य? तर खऱ्या अर्थाने स्त्री सुरक्षित राहील. माझ्या माता भगिनी, माम्या, मावश्या, आज्या सगळा स्त्रीवर्ग सुरक्षित राहील. या महिला दिनानिमित्त मी खरंच सगळ्या राजकारण्यांना आणि सुरक्षा सांभाळणाऱ्या सगळ्या यंत्रणेला आवाहन करतो, त्यांनी लवकर हे चांगले दिवस आणावेत. तरच खऱ्या अर्थाने वुमन्स डे साजरा करायचा उत्साह दाटेल. पुरताच एवढंच. बाय बाय.